सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पायल आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। खुशी का पासवर्ड तुमच्याकडेच आहे, शिवानी दीदी। गुड मॉर्निंग पथकाने सुरू केली दंडात्मक कारवाई। ग्रामीण भागातून दिवस रात्र रेतीची तस्करी सुरू। कोठारी गावाच्या कॅनलमध्ये आढळला बिबट्याचा मृतदेह। डान्स फॉर नेशन सीझन 2 च्या ऑडिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। अकोला येथील गौरक्षण रोडवरील मैदानावर जनता बँक व ब्रह्माकुमारीच्या वतीने जगप्रसिद्ध ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। यावेळी खुशी का पासवर्ड या विषयावर शिवानी दीदी यांनी उपस्थित हजारो नागरिकांना मार्गदर्शन केले। आचार विचार आणि त्यानुसार होणारे कर्म त्या व्यक्तीला स्वर्ग नरक आणि युगांची अनुभूती करून देत असतात। त्यामुळे जे लोक कलियुगातील विचारात जगतात त्यांच्यासाठी हे कलियुग आणि जे सतयुगात जगतात त्यांच्यासाठी सतयुग आहे, असे प्रतिपादन करून ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी उपस्थितांना सकारात्मक, विनम्र आणि देणेकरी होऊन जगण्याचा सल्ला दिला। गौरक्षण रोड परिसरातील गौरक्षण मैदानात रविवारी जनता बँक व ब्रह्माकुमारीच्या वतीने आयोजित खुशी का पासवर्ड व्याख्यान करताना ते बोलत होत्या। यावेळी जनता बँकेचे अध्यक्ष ज्ञानबाबू गर्ग, ब्रह्माकुमारीजींच्या प्रभारी रुक्मिणी दीदी, बँकेचे उपाध्यक्ष आशिष लोहिया आदींची उपस्थिती होती। कुटुंबीय, सवंगडी, सहकार्यासोबत वाद, मने दूषित होण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडूनच तुमची अपेक्षा, त्यानुसार वागणूक, विचार, कृती असते। तेव्हा सर्वप्रथम प्रत्येकाच्या आत्म्यावर वेगवेगळे संस्कार झालेले असतात आणि त्यानुसार त्यांची कृती, विचार असतात। याचा स्वीकार करा। इतरांना सल्ला द्या, परंतु नम्रतेने, शांततेने आणि तुमच्या विचारांप्रमाणेच त्यांची वागणूक असावी अशी अपेक्षा करू नका, असा सल्ला शिवानी दीदींनी दिला। जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गुड मॉर्निंग पथकाद्वारे अकोट पंचायत समिती हद्दीत येणाऱ्या ग्रामपंचायतीला भेटी देत कारवाई करण्यात आली। यावेळी जवळपास 14 पुरुषांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। जिल्हा परिषदेचे सीईओ कैलास पगारे यांच्या आदेशाने व अतिरिक्त सीईओ बाबाराव पाटील यांच्या मार्गदर्शनात अकोट पंचायत समितीच्या ग्रामपंचायत मंचनापूर, सावरा, आसेगाव बाजार, कवठा येथे
जिल्हा व तालुकास्तरीय गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास बसणाऱ्या 14 पुरुषांवर कारवाई करीत 1200 रुपये दंड वसूल केला व 5 महिलांना समज देऊन सोडण्यात आले। त्याचप्रमाणे कवठा जिल्हा परिषद शाळेच्या स्वच्छतागृहाचे निरीक्षण करून या स्वच्छतागृहाचे दुरुस्तीचे निर्देश दिले। यावेळी मुख्याध्यापकाचे 1 वेतनाची वाढ थांबविण्याची कारवाई केली। यावेळी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून शौचालयांचा वापर करा, घाण पाणी, घाण कचरा व्यवस्थापन, व्यक्तिगत, सार्वजनिक परिसर स्वच्छता आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले। बाळापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात दिवस-रात्र रेतीची अवैध तस्करी सुरू आहे। ग्रामीण भागातील रेती घाटावरून होणाऱ्या या चोरीकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले आहे। बाळापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम हातरूनसह जवळपासच्या ग्रामीण भागात नदी नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करण्यात येत आहे। याकडे मंडळ अधिकारी, तलाठी व पोलिसांद्वारे कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही। ग्रामीण भागातील नदी नाल्यांमधून लागोपाठ रेतीचे उत्खनन होत असल्या कारणाने या नदी नाल्यांना खदानीचे स्वरूप प्राप्त होत चालले आहे। रेतीचे उत्खनन करून वाहनांच्या माध्यमातून रेतीची तस्करी करण्यात येत आहे। रेतीने भरलेले वाहन मोठ्या सहजतेने दृष्टीपथास पडतात। खुलेआम रेतीची चोरी होत असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई का केल्या जात नाही, हा संशोधनाचा विषय बनला आहे। दिवसाढवळ्या तर ही रेती चोरी होतच असून रात्रीच्या वेळीही अवैधरित्या उत्खनन करून रेती तस्करी जोमात सुरू आहे। त्यामुळे महसूल विभागाला लाखो रुपयांचा चोणा लावण्यात येत आहे। याकडे संबंधित विभागाला लक्ष देण्याची गरज आहे। कोठारी गावाजवळील कॅनलमध्ये एका बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली। वन विभागाने जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेहाची विल्हेवाट लावली। या बिबट्याचा मृत्यू शिकार करण्याच्या प्रयत्नात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। अकोला तालुक्यातील कोठारी येथील माजी सरपंच गजानन काकडे हे आज सोमवारी सकाळी आपल्या शेतात जात असताना गावाशेजारून जाणाऱ्या कॅनलच्या पाण्यात त्यांना फुगलेला प्राणी आढळून आला। दुर्गंधीही येत होता। त्यांनी थोडे जवळ जाऊन बघितले असता त्या पाण्यात फुगून मेलेला प्राणी चक्क बिबट असल्याचे त्यांना दिसून आले। त्यांनी घटनेची माहिती गावातील लोकांना देताच गावकरी घटनास्थळी पोहोचले। तसेच याबाबतची माहिती वन विभागाला सुद्धा देण्यात आली। पाण्याच्या शोधात भटकताना तोल जाऊन सदर बिबट कॅनलमध्ये कोसळला असावा किंवा तो कॅनलचा पाण्याचा प्रवाहाने दुसऱ्या ठिकाणावरून येथे वाहत येऊन अडकला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान सदर बिबट पाण्याच्या बाहेर काढला असून वन विभागाने जाग्यावरच शवविच्छेदन करून मृतदेहाची जागीच विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्राप्त झाली। वृत्त लिहिस्तोवर वन विभागाच्या वतीने सदर प्रक्रिया सुरू होती। दरम्यान सदर बिबट अंदाजे 3 वर्षाचा असावा। तसेच तो पाण्याने वाहत येऊन या ठिकाणी अडकला असावा, कारण कोठारी परिसरात याआधी कधी बिबट दिसला नाही। असे असले तरी या परिसरात बिबट तर नाहीत ना, अशी भीती आता नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। आरआरसी नेटवर्क द्वारा आयोजित डान्स फॉर नेशन सीझन 2 च्या ऑडिशनला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या स्पर्धेचा फिनाले होणार आहे। गतवर्षीनुसार यावर्षी सुद्धा आरआरसी नेटवर्क द्वारा डान्स फॉर नेशन सीझन 2 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारी रोजी सायंकाळी ही स्पर्धा अकोल्यातील खुले नाट्यगृह येथे पार पडणार आहे। त्यासाठी संपूर्ण पश्चिम विदर्भातील कलाकारांसाठी ही स्पर्धा असून या स्पर्धेचे ऑडिशन्स रविवारी श्री शिवाजी महाविद्यालयात पार पडले। या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य भिसे सर यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिटी न्यूज चॅनलचे संपादक विवेक राऊत, परीक्षक आर्यन सर, श्रेया देशमुख, आशिष अग्रवाल, स्वप्नील रोम, साक्षी अग्रवाल, मनोज अग्रवाल यांची उपस्थिती होती। सकाळी 11 वाजता ऑडिशन सुरू झाले। दिवसभर हे ऑडिशन्स घेण्यात आले। या ऑडिशन्सच्या यशस्वीतेसाठी जितेश गलांडे, शक्ती मॅडम, माधव शर्मा, गोपाल अंभोरे, मनोज, समीर खान यांनी परिश्रम घेतले। दरम्यान या ऑडिशन्समध्ये निवड झालेल्या सादरीकरणाला फायनल स्पर्धेत संधी दिली जाईल आणि विजेत्यांसाठी असणार 1 लाखापेक्षा जास्त बक्षिसे। पाहूया कार्यक्रमाची एक झलक।
अकोला महावितरण मंडळांतर्गत येणाऱ्या शहरातील उपविभागीय क्षेत्रात जवळपास 1,11,00,000ची विद्युत चोरी उघडकीस आली आहे। यामध्ये जवळपास 85 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला। महावितरणच्या अकोला शहर विभागात गत 7 महिन्यात विद्युत चोरी विरोधात मोहीम उघडण्यात आली। त्यामध्ये शहरातील 3ही उपविभागात भारतीय विद्युत कलम 135 व 126 अंतर्गत 259 विद्युत चोरणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली। त्यामध्ये 11 जणांविरुद्ध फौजदारी तक्रार देण्यात आली। एकंदरीत 1,11,00,000 रुपयांची विद्युत चोरी पकडण्यात आली। त्यामध्ये 85 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला। विद्युत चोरी व अनधिकृत वापर करणाऱ्या विरुद्ध महावितरण कडक धोरण अंमलात आणत आहे। अकोला शहरासह जिल्ह्यात विद्युत चोरी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। ही कारवाई अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनात शहर कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी, मोरेश्वर सिरसे, अजित सिंह दिनरे, गणेश महाजन तथा उपकार्यकारी अभियंता संतोष राठोड यांनी केली। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन पाहता शहरातील शास्त्री स्टेडियमवर पोलीस प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम करण्यात येत आहे। गणतंत्र दिनी पालकमंत्रींच्या हस्ते मुख्य सोहळा संपन्न होणार आहे। 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन आता जवळ आला आहे। ही बाब लक्षात घेता अकोला येथील स्वर्गीय लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर पोलीस प्रशासनाद्वारे पथसंचलनाची रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे। 26 जानेवारी गणतंत्र दिनी शास्त्री स्टेडियमवर ध्वजारोहण सोहळ्यासह पोलीस परेड व शाळा महाविद्यालयाद्वारे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत। याबाबत पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे। पोलिसांद्वारे बँडवर रंगीत तालीम करण्यात येत आहे। पोलीस बँडवर परेड करणारे पोलीस पथक रोमांचित करीत आहेत। 26 जानेवारीला गणतंत्र दिनी मुख्य शासकीय कार्यक्रमाचे ध्वजारोहण पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने चलो पंचायत अभियानाची सुरुवात शेगाव तालुक्यात करण्यात आली। या अभियानाला ग्रामीण भागातील नागरिकांनी पाठ फिरवली। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने चलो पंचायत अभियान सुरू करण्यात आले। शेगाव तालुक्यातील माटरगाव येथून या पंचायत अभियानाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर जलम येथे हे अभियान राबविण्यात आले। परंतु जलम येथे युवकांसह नागरिकांनी चलो पंचायत अभियानाकडे पाठ फिरवली। या कार्यक्रमात केवळ 40 ते 50 नागरिक उपस्थित होते। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली। राज्यामध्ये दुष्काळ सदृश स्थिती असताना सुद्धा नेत्यांना फुलांचे हार, बँड बाजा व आतिषबाजीचा मोह आवरता आला नाही। एकीकडे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे। शेतकरी वर्ग प्रचंड नुकसानीचा सामना करीत आहे। तर दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने चलो पंचायत अभियान राबवून अवाढव्य खर्च करण्यात येत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। या निमित्ताने पालकमंत्रींच्या हस्ते श्री राजराजेश्वर महाराजांचा अभिषेक करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अकोल्याचे लाडके पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। पालकमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त अकोला शहरासह जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांसह हितचिंतकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी सकाळी आपल्या वाढदिवसानिमित्त अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराचे पूजन करून आशीर्वाद घेतला। यावेळी अशोक परळकर यांच्या वतीने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजराजेश्वराला जलाभिषेक व दुग्धाभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते। पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत श्री राजराजेश्वरचा जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अशोक वळंबे पाटील, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, नगरसेवक हरिशालीम चंदाणी, उमेश सटवाले, दीपक माई, लखन बडदिया, शेरू अंधारे, मुरली सटाले, अशोक परळकर, गणेश औतकार, मंगेश बोबळे, गजानन बेलगे, पंकज सापधरे, छोटू ठाकूर, सचिन बोराळे, संजय तिकांडे, संजय उगवेकर, सुनील गव्हाणे, छोटू खोलापुरे, प्रवेश मुरेकर, शंभू औतकार उपस्थित होते। यावेळी सर्व चाहत्यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अकोला येथील चिंतामणी नगर स्थित किड्जी स्कूलच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली। या प्रभात फेरीच्या माध्यमातून मोबाईलचे दुष्परिणाम यावर जनजागृती करण्यात आली। यामध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला।
अकोला शहरातील चिंतामणी नगर स्थित किड्झी स्कूलमधून 10 जानेवारी सकाळी 8 वाजता प्रभात फेरी काढण्यात आली। आजच्या या मोबाईल युगात दिवसेंदिवस आपण मोबाईलच्या अधीन होत चाललो आहोत। त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत। त्यामुळे पालकांनी मोबाईलचा वापर कमी करावा। यासोबतच लहान मुले सोबत असताना मोबाईलऐवजी लहान मुलांवर अधिक लक्ष द्या, हाच एकमेव या प्रभात रॅलीचा उद्देश होता। शिक्षिका आणि मुलांनी हातात फलक घेतले होते। रविवारी 12 जानेवारीला अंतरी मलकापूर स्थित शिव मंदिरात शाळेची ट्रिप काढण्यात आली। त्यामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभाग घेतला। यावेळी विद्यार्थी व पालकांमध्ये स्पर्धा घेण्यात आली। त्यामध्ये विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली। शिक्षणासोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन या माध्यमातून करण्यात येत आहे। सायंकाळच्या सत्रात मुलांसाठी इव्हिनिंग क्लास सुरू करण्यात आले आहेत। किड्झी स्कूलमध्ये प्ले ग्रुप पासून अप्पर केजी पर्यंत सर्व क्लासेसमध्ये प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशाकरिता 86691816555 वर संपर्क करावा अथवा चिंतामणीनगर येथील किड्झी स्कूलशी थेट संपर्क करू शकता। महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या दिनदर्शकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या दिनदर्शकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली। यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अशोक ओळंबे, बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ उपाध्यक्ष अजय ठाकूर जमुनाह, अकोला जिल्हाध्यक्ष निलेश कीर्तनकार, रणजित गावंडे, महेश गावंडे, जिल्हा संपर्क प्रमुख अश्विन पितांबरवाले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला म्हैसने, संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। खुशी का पासवर्ड तुमच्याकडेच आहे, शिवानी दिदी। गुड मॉर्निंग पथकाने सुरू केली दंडात्मक कारवाई। ग्रामीण भागातून दिवस रात्र रेतीची तस्करी सुरू। कोठारी गावाच्या कॅनालमध्ये आढळला बिबट्याचा मृतदेह। डान्स फॉर नेशन सीझन 2 च्या ऑडिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडीवर अधिक माहितीसह। नमस्कार।
जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव। आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स। देखिए आपके चैनल्स हमारे साथ। आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा। अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क। चुने अपने पसंदीदा चैनल्स। आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चैनल।